इसने वर्क करणाऱ्या याच्यात पण कलर वेगवेगळे मिळतात. गोल्डनमध्ये पण ब्लॅकमध्ये तुम्हाला जो हवा तो कलर मिळेल. आपण गोल्डन पहिल्यांदा येतो. पहिल्यांदा आपण या कट बीट्सने वर्क करणार आहे. आधी आपण हे 3 शेप काढून घेतलेत. आता पुढे आपण कट बीट्सने करायला घेऊ. सेम तसं जशी चेन स्टिच केली तशीच गाठ मारून घ्यायची आणि खालून धागा वर काढायचा. जसं मणी भरलं आपण सेम तसंच. एक घेतला तरी चालेल, 2 घेतलं तरी पण चालते. फक्त प्रत्येक वेळी काढताना जवळून काढायचा. हे बघा, एक टाकला का धागा खालून खेचायचा. आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत राहील. प्रत्येक वेळी तुम्ही 1 मणी घेतला किंवा 2 मणी घेतला तरी चालतील. फक्त एवढंच का जेव्हा आपण मणी भरू तेव्हा हा धागा आपला खाली जाते बघा. हा धागा खाली गेला पाहिजे. एकदम जवळून काढायचा. जवळून धागा जेव्हा आपण काढतो तेव्हा हे बघा गॅप नाही येत. आणि आपल्या मण्यांचे ह्या मण्यांपेक्षा ह्या मण्यांच्या थोडी किंचित गॅप येतच. कारण ते कट असतात आणि थोडेसे क्रॉसमध्ये पण असतात कट केलेले. त्याच्यामुळे ते क्रॉसमध्ये येतात थोडंफार. एक टाकला मणी, खालून धागा ओढला, मग वरती स्टिच काढायची. परत एक टाकायचा, खालून धागा ओढायचा, जेवढा तुम्ही जवळून घ्याल तेवढा गॅप कमी होईल. ती स्टिच तुम्ही अशी लांबून काढली तर मग तो एवढासा लूज पण बसणार आणि मणी हलतात पण, फिट्ट मणी बसत नाही. आणि धागा मी जरीचाच घेतलेला आहे 423 नंबरचा. तसंच आणि मग लास्टला गाठ सेम तशीच. एक धागा मोठा स्टिच मोठी ठेवायची, त्याच्याच मधीतून त्याच गोलातून दुसरी काढायची. दुसरी काढल्यानंतर त्याच गोलातून मग जी पहिली होती तिला अशी पकडून ठेवायची आणि खालून धागा खेचायचा. आपण एक पाईप घेऊन केलेला, तर आता परत 2 पाईप घेऊन करू. खालून धागा मी कट नाही केला, डायरेक्ट तसंच काढला आहे. इकडनं इथे घेतला तरी चालेल किंवा इकडे घेतला तरी चालेल. हे बघा, एक टाका किंवा असं एकदम 2 भरलं तरी चालते. दोन घेतलं तरी चालतील. फक्त एवढंच का गॅप येऊन नका देऊ. जेवढा तुम्हाला खालून धागा हा खेचता येईल तेवढा खेचायचा. जेवढा कमी होईल आणि कमी याच्यातून काढा तेवढं तुमचं 2 मण्यांच्यात गॅप कमी येईल. आता आपण 2 घेतल्यात, मग अशी एक मणी घेतला. हे कट पाईप आहेत. कट पाईपांच्यात पण वेगवेगळे प्रकार भेटतात. याच्यात तुम्हाला मोठे पाईपांचे पण भेटते, ट्यूब पाईप म्हणून. हे कट पाईप आहेत. याचा तुकडा असतात ना म्हणून हे कट पाईप. आणि याच्यातच तुम्हाला ट्यूब पाईप पण भेटतात. ते थोड्या याच्यापेक्षा साईजने मोठं असतात. आणि गाठ सेम तशीच. झूममध्ये दाखवतो गाठ बघा. घालून धागा वर काढला. वर काढल्यानंतर ही आपली पहिली स्टिच, त्याच्यामधनंच आपण दुसरा काढला.
दुसरा काढल्यानंतर त्याच्यातनं हा पायला त्याच्यात मधोमध असा वर पकडायचा आणि खालून धागा खेचायचा का मग आपली गाडी. त्याच्यातलंच हे कट होते, हे ट्यूब पाईप आहेत, थोडे लांब आहेत. आता त्याच्याने दाखवतो तुम्हाला करून. हे असं आहे ना, एक टाकला, एक स्टिच काढली, परत रिटर्न दुसरा घेतला, दुसरा टाकला. हे असं काढल्यानंतर एक स्टिच आपली तशी छोटीशी अजून एक काढायची आणि मग नंतर परत रिटर्न पाईप भरायचा. पाईप भरायचा, क्रॉसमध्ये एक स्टिच काढायची, रिटर्न दुसरा पाईप घ्यायचा, परत टाकायचा आणि स्टिच काढायची. स्टिच काढल्यानंतर परत एक छोटीशी स्टिच काढायला विसरायचा नाही आणि मग नंतर परत पाईप भरायचा. सेम तसंच दुसरा पाईप घेतला. हा पाईप झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी अजून एक स्टिच काढायची. प्रत्येक वेळी एक कोपऱ्यावर आल्यानंतर एक स्टिच काढायचीच, तो शेपचा आकार परफेक्ट येईल, नाहीतर मग गोल होईल तिथं. एक काढली, रिटर्न परत एक. प्रत्येक वेळी ह्या कोपऱ्यांच्यावर आलं ना का आपल्याला एक स्टिच काढायचीच. एक, रिटर्न दुसरा आणि एक छोटीशी स्टिच. छोटी स्टिच काढल्यानंतर मग परत क्रॉसमध्ये जायचं. हे पण थोडे क्रॉसच असतात, एकदम ह्याच्यात नसतात, त्याच्यामुळे ते थोडी क्रॉस लाईन वाटत आहे. छोटीशी स्टिच काढायला विसरलं ना तर मग आकार परफेक्ट नाही येणार. एक पाईप टाकल्यानंतर स्टिच घ्यायची, मग परत एक पाईप घातल्यानंतर स्टिच घेऊन एकदम छोटी स्टिच घ्यायची. हे बघा. आणि मग गाठ सेम तशीच मारली, मग अशी गाठ दाखवली झूममध्ये, सेम तशीच गाठ असं सेम तसं. धागा इकडनं इकडे घेऊया आपण. धागा कट नाही घालून करायचा, डायरेक्ट घेतला तरी चालतो. दोन कट पाईप घेतले आहेत. दोन टाकायचं कट पाईप. प्रत्येक वेळी दोन पाईप भरल्यात मी. मग ते असं हातात घेतल्यात, मग सुईमध्ये हे करून धागे सोडले आणि मग गाठ मारायची. पहिल्यातून दुसरा, दुसऱ्यातून पहिला, असं.